ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके आपल्यासमोर मॅथ्स CET क्रॅश कोर्ससाठी उभा आहे. गेल्या 8 दिवसापासून आपण वेगळ्या प्रकारे चॅप्टर्स कंप्लीट करत आलो पहा. वेक्टरचे 2 भाग ऑलरेडी कंप्लीट केले आहेत मी. वेक्टर पार्ट 1 पार्ट 2. काही प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे 1-2 क्वेश्चन्स मागे राहिले होते, ते पण आज कव्हर करूया. आणि पार्ट 3 वेक्टरचं चालू करूया. फक्त पार्ट 3 घेत नाही मी, फक्त CET क्रॅश कोर्ससाठी फक्त MCQ सोडून घेत नाही पहा. त्यावर तुम्हाला ट्रिक्स, शॉर्टकट्स विथ कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतोय. तर तुम्ही जास्तीत जास्त मुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्यावर इतर मुलींना पण फायदा होईल त्याचा. हा फायदा आपल्याला तळागाळापर्यंत जायचा आहे. आपलं मेन उद्देश काय पहा, तळागाळापर्यंत पोचायचं आहे. तळागाळापर्यंत आपण जर पोचू शकलो तर आपलं मेन उद्देश सफल होऊन जाईल पहा. 12वी सायन्सच्या मुलांना ज्यांना CET क्रॅश कोर्स लावता आला नाही किंवा जमलं नाही, अशा सर्व मुलींसाठी आपण क्रॅश कोर्स चालू केलेला आहे. ओके, तर पाहूया वेक्टरचा पुढचा भाग. आता हा जो भाग आहे याच्यामध्ये बरेचसे शॉर्टकट आहेत पहा, ट्रिक्स आहेत पहा. या ट्रिक्स मी तुम्हाला ज्या त्यावेळेस योग्य वेळेस सांगतो. एका ट्रिकवर क्वेश्चन्स घेताना जसं लिमिटमध्ये मी केलं होतं पहा, एक ट्रिक विथ क्वेश्चन्स घेतले होते पहा. लक्षात? काही जणांचे मला पर्सनली फोन आले, त्यांनी सांगितलं की मला लिमिट्स विथ ट्रिक्स फार छान झालं पहा. तर त्या पद्धतीने घेण्यासाठी आपण आयडिया करूया. ओके, एक पॉईंट कन्सेप्ट क्लिअर करूया आणि लगेच त्याच्यावर क्वेश्चन्स घेऊया. तर चालू करूया वेक्टरचा पार्ट 3. वेक्टरचा आपल्याला पाहणार ह्यावेळेस काय पाहणार होतो आपण, ट्रिपल प्रॉडक्ट, स्केलार ट्रिपल प्रॉडक्ट अँड 3D डायमेन्शनल. स्केलार ट्रिपल प्रॉडक्ट काय असतो पहा, A बार, B बार, C बार. A बार, C बार, D बार. 3 ट्रिपल प्रॉडक्ट कसा असतो पहा, A बार, A बार डॉट B बार क्रॉस C बार. याला असं पण लिहिता येतं, A बार, B बार, C बार. ह्याला ट्रिपल प्रॉडक्ट म्हणतात पहा, स्केलार ट्रिपल प्रॉडक्ट. का बरं स्केलार ट्रिपल प्रॉडक्ट म्हणतात पहा, ह्याच्यामध्ये आउटपुट जे येणार आहे ते आपल्याला स्केलरमध्ये येतं पहा, म्हणजे नंबर न्यूमेरिकलमध्ये येतं पहा. ओके, अगोदर B बार क्रॉस C बार करायचं, नंतर A बार. ओके, याला बॉक्स प्रॉडक्ट सुद्धा म्हणतात, ट्रिपल प्रॉडक्ट सुद्धा म्हणतात पहा. आता काही शॉर्टकटनी हा फटफट सोडवता येतो पहा. को प्लॅनर कंडिशन, दोन क्वेश्चन्स आलेत पहा आपल्याकडं. दोन्ही कंडिशन नीट पहा. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस काय येतं पहा, A बार, B बार, C बार. ह्याचा एक शॉर्टकट शिकवणार आपण तुम्हाला. ओके, क्वेश्चन 1 पाहूया आता. पहिला शॉर्टकट सांगतो तुम्हाला मी. समजा असं आलं, A बार प्लस B बार, B बार, C बार. याच्यामध्ये काय करायचं, कन्सिडर ओनली कोइफिशियंट्स, त्याला डिटर्मिनंट बनवायचं पहा. म्हणजे असं लिहायचं याला बघा आता, A बार, B बार, C बार. मी असं लिहितो याला. क्वेश्चन 1 पहा, डिटर्मिनंटमध्ये घेऊ याला. A बारचा काय कोइफिशियंट पहा सर 1, B बारचा कोइफिशियंट काय पहा 1, C बारचा कोइफिशियंट नाही आहे सर. पहिल्यांदा. दुसऱ्यांदा घ्या सर, A बार नाही आहे 0, B बार किती 1, C बार किती पहा, C बार 1. लास्ट घेऊया, C बार प्लस A बार. पहिल्यांदा A बार लिहितो आपण 1 आहे, B बार नाही आहे सर 0 आणि 1. या पद्धतीने इंटू काय करायचं पहा, A बार, B बार, C बार. फक्त कोइफिशियंट घेतले म्हणून A बार, B बार, C बार बाजूला लिहायचं पहा. हा शॉर्टकट आहे, लीड समजून घ्या. क्वेश्चन 1 मध्ये लगेच लक्षात येईल. आता हे सोडूया. हे सोडवणं फार सोपं आहे सर. 1 इन ब्रॅकेट 1 इंटू 1 मायनस 0 मायनस 1. ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. 0 इंटू 1 0 मायनस 1. 0 इंटू एनिथिंग 0 0 मायनस 1. पण 0 इंटू एनिथिंग काय येईल पहा, आन्सर 0 येईल. ओके, इंटू A बार, B बार, C बार लिहायचं पहा. लिहायचं पहा इथं, A बार, B बार, C बार, ट्रिपल प्रोडक्ट. हे सोडवतो आपण. आता हे सोडूया. 1 इंटू 1 1 येईल सर, मायनस मायनस प्लस 1 झालं. ओके, इथं काय येईल पहा, 0 इंटू एनिथिंग 0. A बार, B बार, C बार. 1 प्लस 1 काय येईल पहा, 2 इन ब्रॅकेट A बार, B बार, C बार. दिस इज द आन्सर. 2 इन ब्रॅकेट A बार, B बार, C बार. त्यांनी विचारलं की इज इक्वल टू A बार, B बार, C बार आहे. इकडची राईट हँड साईड लिहायची राहिली मला. ओके, तर काय येईल पहा, हा A बार, B बार, C बार इज इक्वल टू 1 येईल का काय येईल पहा. हे कॅल्क्युलेशन जरा काहीतरी गडबड झाली असं वाटते मला. चेक करूया. 1 अगोदर पहा, A बार प्लस B बार 1 1 0 करेक्ट आहे पहा. 0 1 1 1 0 1 करेक्ट सर. 1 1 1 जा 1 मायनस 0 करेक्ट. मायनस 1 घ्या, ही लाईन सोडा, ही पण लाईन. 0 मायनस 1 करेक्ट आहे पहा. मायनस मायनस प्लस 1 झालं. इथं काय येईल पहा, 0 0ने कोणत्या टर्मला मल्टिप्लाय करा, आन्सर 0 येईल पहा. 2
इन ब्रॅकेट ए बार बी बार सी बार इज इक्वल टू काय दिलं पहा ए बार बी बार सी बार. तर ए बार बी बार सी बार इथं दोन्हीकडं सेम सेम आन्सर झालं पहा. एक ऑप्शन घ्या ए बार बी बार सी बार इज इक्वल टू काय येईल पहा. इथं एक शब्द राहिला ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 2 लिहा पहिल्याच ऑप्शनमध्ये. कुठं तरी ऑप्शन डी घेऊन टाकूया डी. आणखीन काही क्वेश्चन्स हे सापडतील तुम्हाला पहा. आन्सर डी आलं पहा 2 ए बार बी बार सी बार आहे पहा. म्हणून सर कोप्लॅनर म्हणजे काय. कोप्लॅनर आपण लहानपण 12वी रेग्युलरला पण पाहिला. तिन्ही ट्रिपल प्रॉडक्ट काय आला पाहिजे पहा 0 आला पाहिजे. ट्रिपल प्रॉडक्ट कसा काढायचा. व्हेरी सिम्पल 4 11 m 7 2 6 1 5 4. तर इथं आपण हे घेत नाही का आय जे के. आय जे के इथं ए बार बी बार सी बार घेतले तर आय जे के घेतो आपण पण त्याची व्हॅल्यू 1 असते पहा. आय जे केचा ट्रिपल प्रॉडक्ट काय येतो पहा 1 येतो. त्यामुळे आपण तो लिहित नाही इज इक्वल टू डायरेक्ट लिहिलं पहा. कोप्लॅनर कंडिशन काय इज इक्वल टू 0. म्हणजे ट्रिपल प्रॉडक्ट 0 असेल तर ते तिन्ही वेक्टर्स काय असतात पहा कोप्लॅनर असतात. चला स्टार्ट करूया. 4 2 4 जा 8 5 6 जा 30 -11 ही लाईन सोडा ही पण लाईन सोडा. 7 4 जा 28 -6 यम इन ब्रॅकेट ही लाईन जाऊ दे ही पण लाईन जाऊ द्या. 7 5 जा 35 -2 इज इक्वल टू 0. सॉल्व करूया. 8 -30 -22 येईल पहा -88 6 22 गुणिले 11 पार्टेसमधून 6 गेले 22 22 गुणिले 11 करूया. 11 2 22 2 आले 11 2 22 24 242 वजा 242 इथं काय 35 33 यम 33 यम इज इक्वल टू 0. 242 आणि 88 यांची ॲडिशन करूया. 330 33 यम इज इक्वल टू 0. इकडे पाठवूया. देअरफॉर 33 यम इज इक्वल टू 330. यम इज इक्वल टू काय पहा 330 अपॉन 33. यम इज इक्वल टू किती येईल पहा 10 इज द आन्सर. 10 इज द परफेक्ट आन्सर. यस सी. दोन्ही क्वेश्चन तुमच्या लक्षात आलं असेल. ट्रिपल प्रॉडक्टचे बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होईल पहा. एक तर काय येतं पहा अशा प्रकारचा क्वेश्चन येतो किंवा हा येतो. मोस्टली हे क्वेश्चन सापडतील तुम्हाला. ओके ॲज अ स्क्रीनशॉट घ्या. पुढचे बरेचसे क्वेश्चन रिपीटेड होतील पहा. ते मी परत सोडवणार नाही लक्षात घ्या. ओके त्याच्यामध्ये थोडंसं गडबड आहे काहीतरी ते ठीक आहे पण आपल्याला आयडिया तर क्लिअर झाली पहा. चलेगा पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंटकडं. यस सर व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट ट्राय टू अंडरस्टँड. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही. 1 2 3 चलो क्वेश्चन 3 आणि 4 कडे पाहता. इथं व्हॉल्यूम ऑफ पॅरोपिपेड कोटर मेसेजेस ए बार बी बार सी बार दिले पहा. कोटर में एजेस आहेत पहा. देन द व्हॅल्यू ऑफ एन इज सेम टू सेम क्वेश्चन आहे पहा. कोप्लॅनर आणि व्हॉल्यूम डायरेक्ट दिलं आहे पहा. कोप्लॅनरला 0 घ्यायचं बाकीच्याला व्हॉल्यूम घ्यायचं पहा. बाकी फॉर्म्युला तसंच आहे. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन पण सेम आहे. दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. ओके ह्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे ह्याच्यामध्ये पण व्हॅल्यू दिली आहे पहा. दोन्हीपैकी एक क्वेश्चन सोडवतो मी म्हणजे आडेल. ह्याचा फॉर्म्युला असा आहे पहा ए बार बी बार सी बार इज इक्वल टू व्हॉल्यूम. ट्रिपल प्रॉडक्ट इज इक्वल टू व्हॉल्यूम. इथं टेट्राहेड्रॉनला काय असतं पहा 1/6 ए बार बी बार सी बार इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. व्हॉल्यूम ऑफ काय पहा पॅरालोपिपेड ओके सर. आणि काय पहा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ओके दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. ए बार बी बार सी बार व्हॉल्यूम ऑफ पॅरापिपेड व्हॉल्यूम. यातला एक क्वेश्चन सोडवतो मी सर. हे घ्या ABCD हे घेतो पहा मुद्दाम ABCD वाला. क्वेश्चन 4 क्वेश्चन 3 डायरेक्ट साईड दिलेत पहा. ह्याच्यामध्ये आपल्याला साईड शोधायच्यात म्हणून हा घेतो मी क्वेश्चन नंबर 4. कसा काढायचा क्वेश्चन नंबर 4 ए बी बार मायनस ए बार. स्पीडली करायचा. IJK लिहित नाही आपण फक्त ब्रॅकेटमध्ये टाकायचा. IJK आपल्याला कधी रेग्युलरमध्ये लिहावं लागलं असतं. IJK इथं लिहायचं नाही. पटापट आपल्याला समजण्याशी मतलब आहे. बी बार मायनस ए बार. तर बी बार मायनस ए बार हा बी बार आहे. ए बार येईल -3 -1 -4. काळजीपूर्वक करायचा. हे कधी कधी गडबड होते पहा. ओके सर -1 -2 -3 चलो आगे 1 -3 -2 ए बी बार. असाच AC बार घेऊया. सी बार मायनस ए बार
व्हॉट इज सी बार सर? 2 वजा 1 एकच येईल. 1 वजा 2 वजा 1 येईल. आणि सी 3 वजा 3 0 येईल पहा. 0 तो कॉमा देतो मध्ये. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. ओके. सी बार मायनस ए बी बार झाला सर. ए सी बार झाला. ए डी बार काढूया. एक पॉईंट कॉमन ठेवायचा पहा. एच ठेवला पाहिजे असं काय नाही. कुठला एक ठेवू शकता तुम्ही. ए सोपा इझी त्याच्यामध्ये एक्स वगैरे नाही म्हणून आपण तो ठेवला. आता पहा ए डी बार काय येईल पहा. -1 -2 1 -2 0 सर. 2 -2 0. x -3 x -3 लिहा. ओके. आता व्हॉल्यूम घेऊया. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. आताच फॉर्म्युला सांगितलं मी, परत एकदा रिपीट करतो. 1/6 ए बी बार. आता इथं ए बारच्या ऐवजी ए बी बार लिहिल पहा. ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार हा ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचा पहा. ट्रिपल प्रोडक्ट म्हणजेच काय रे? ओनली डिटरमिनंट. ओके सर. चलो आता व्हॅल्यू डाल दो. -4 -3 -2. हे घ्या. 1 -1 0 -2 0 x -3. आता हे सोडूया. इज इक्वल टू व्हॉल्यूम दिलं आहे त्यांनी. किती दिलं पहा? 11/6. हा 6 ट्रान्सफर करू शकता इकडं. 11/6 × 6. हे सोडूया आता. -1 4. ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. -1 इन ब्रॅकेट -0. ओके. नेक्स्ट घ्या. -3 च्या ऐवजी +3 घ्या. ए बी लाइन ड्रॉप करो. ए बी लाइन ड्रॉप करो. यानी याला मल्टीप्लाई करा. x -3 -2 × 0. what you get? 0. Again next -2 is there. ए लाइन ड्रॉप करो. ए बी लाइन ड्रॉप करो. 1 × 0 0 येईल सर. मायनस मायनस प्लस येतं पण मध्ये मिडल साईड मायनस असतं पहा. खूप जणांचा गोंधळ होतो याच्यामध्ये, कन्फ्युजन होतं. काळजीपूर्वक पहा. मायनस आता काय करता येईल सर? आतमध्ये ब्रॅकेटमधलं करून घ्यायचं अगोदर. कधी पण खूप कन्फ्युजन झालं ना, कधी पण ब्रॅकेटमधलं अगोदर करून घ्यायचं. -x +3 पुढचा 0 आहे पहा. विषय संपला. 3 इन ब्रॅकेट x -3 आहे पहा. -2 -2 +4 होतं. ओके. हा 6 ला 6 उडून जाईल. व्हॉट इज द आन्सर? 11. -4 ने ह्याला मल्टिप्लाय करा 4x. मायनसने ह्याला मल्टिप्लाय करा -12. 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा 3x. 3 3 जा 9 +4. ओके. या पद्धती 4x + 3x एकत्र करा 7x. -12 -9 दोन्ही मायनस असल्यामुळे एक -21 + 4 + 17. कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक पहा. -4x -12 करेक्ट आहे पहा. 3x -9 + 4. 4x आणि 3x एकत्र केलं 7x आलं पहा. -9 + 4 -5 -12. I think -17 is there. Yes, -17. हे ट्रान्सफर करा इकडं. 11 + 17 is equal to 7x. 28 is equal to 7x. If we transfer 28 upon 7, x is equal to काय 4. 4 is the correct answer. ओके. या पद्धती सेम टू सेम क्वेश्चन वर आहे पण डायरेक्ट आहे पहा. ए बार बी बार सी बार ट्रिपल प्रॉडक्टने तुम्ही इझिली करू शकता पहा. मी तुम्हाला मुद्दाम व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन दाखवलं पहा कसं करायचं ते. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असलं तर घाबरायचं नाही. व्यवस्थित शांत डोक्याने करायचं. एक व्हॉल्यूमवर क्वेश्चन येतोच पहा फिक्स. वेक्टरवर किती मार्क येतात सर? साधारण 4 ते 5 क्वेश्चन वेक्टर येतात पहा. आता जो शेवटचा पार्ट चालू आहे ट्रिपल प्रॉडक्ट आणि 3 डायमेन्शन 3D घेणार आहे आपण. 3D हा चॅप्टर लाईन प्लेनला पण बेस म्हणून उपयोगी येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेस महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला की ह्या चॅप्टरमध्ये पण उपयोगी येईल पहा. आलं लक्षात? ओके. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पुढे जातो मी. ओके. नेक्स्ट पॉईंट. ए बार बी बार सी बार बी बार सी बार सेम टू सेम इज इक्वल टू 50. देन व्हॅल्यू ऑफ ए बार बी बार सी बार. या टाईपचा क्वेश्चन घेतलेला आपण परत एकदा आठवण करून देतो पहा. असं क्वेश्चन 5. फक्त कोएफिशियंट टेक द कोएफिशियंट्स ओनली. सर घेतोय 1 2 3. मगाच्या क्वेश्चनमध्ये काय कायचं कन्फ्युजन झालं सर परत एकदा घेतो 1 2 3. ओके सर. आगे क्या सर? कधी पण ए पहिल्यांदा घ्यायचा नंतर बी नंतर सी घ्यायचा पहा. एच्या अगोदर काय पहा 3 आहे 1 आहे आणि 2 आहे. 3 1 2. ओके सर. आगे चलेंगे.
2 घ्या, 3 घ्या आणि 1 घ्या. 2 3 1. ए बार बी बार सी बार इज इक्वल टू किती पहा 54 व्हॅल्यू दिली आपल्याला. तर आय जे के मध्ये येतं. आय जे के काय ना घेत मागाशीच सांगितलं मी त्याचा प्रॉडक्ट 1 असतो पहा. ट्रिपल प्रॉडक्ट आय जे केचा काय येतं पहा 1 येतो. कसं काय सर हे बघा दाखवतो तुम्हाला. आय डॉट जे क्रॉस के. जे क्रॉस केचा प्रॉडक्ट कसा करायचा तुम्हाला मी सांगितलं आयडिया. जे आणि केचा प्रॉडक्ट करायचा असेल तर आय येतो पहा. आय डॉट आय स्क्वेअर. आय हा युनिट वेक्टर आहे पहा. ह्याची व्हॅल्यू काय येईल पहा 1. तेव्हा आय डॉट जे डॉट के याचा ट्रिपल प्रॉडक्ट काय येतो पहा 1 येतो. हे त्याच्या मागचं रिझन आहे. ओके नाव नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. आता हे सॉल्व्ह करायचं सर. 1 1 1 1. खूप जण ह्याला प्रॉपर्टीज वापरतात. नो नीड ऑफ प्रॉपर्टी. टेक द ओनली कोएफिशियंट्स. दिस इज द ट्रिक फॉर यू. ओके 1 -6 -2 3 -4 3 9 -2 ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 54. 1 -6 -5 -1च्या ऐवजी +2 करा. 7 3 21 घ्या. तर ए बार बी बार सी बार हो त्याला विसरू नका. इज इक्वल टू 54 आहेच. 21 2 23 23 मधून 5 गेले 18. 18 ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 54. 18 ट्रान्सफर करू हो सर. ए बार बी बार सी बारची व्हॅल्यू काढा. मग अशी पण क्वेश्चन असंच काहीतरी होतं. थोडंसं प्रिंटिंगमध्ये गडबड होती म्हणून मी हा सोडून दाखवला पहा तुम्हाला. 54 आपण ते 18 3 जा 18 3 54 मराठीमध्ये 3 इज द आन्सर. 3 इज द आन्सर. ओके या पद्धतीने. तर व्हॉट अबाउट दिस. ह्याला ट्रिक आहे पहा. एक शॉर्टकट आहे. एक शॉर्टकट वापरला. काय काय शिकलो आपण शॉर्टकट लक्षात घ्या. पहिला ट्रिक शिकलो की असं असल्या कोएफिशियंट घ्यायचं. पहिली आयडिया. दुसरी आयडिया काय शिकणार आहे आज आपण. असं आल्यावर काय करायचं पहा. व्हेरी सिम्पल आयडिया. ह्याचं आन्सर फिक्स असतं पहा. ह्याचं आन्सर 3 असतं तुम्हाला दाखवतो. तरी शॉर्टकटमध्ये लिहा. कधी कधी इथं नंबर टाकतात पहा मुद्दाम. 1च्या ऐवजी 3 4 असं काहीतरी टाकतात मुद्दाम फसवण्यासाठी. असा एक क्वेश्चन येणार आहे पुढं. ते कन्फ्यूज होऊ नये म्हणून. नाही तर 3 आन्सर तुम्ही लर्न कराल पाठ कराल आणि तेच उत्तर लिहाल. तसं नका करू. फसवतात हे. दाखवतो तुम्हाला कसं ते. ओके सर. हां ते काय सांगतो ही ट्रिक काय पहा. पहिले ट्रिक शिकलो आपण डायरेक्ट हे लिहायचं. दुसरी ट्रिक पहा. तिसरी ट्रिक अशी पहा. एक्स इज इक्वल टू वाय बार. अजून काय शिकलो सर. व्हॉल्यूम ऑफ पॅरल पेपर शिकलो. व्हॅल्यू ऑफ हे 2 फॉर्म्युले शिकलो आणि 2 ट्रिक शिकलो पहा. ओके हे काय पहा. एक्स बार वाय बार जेड असं आल्या क्वेश्चन लय सोपं आहे पहा. एक्स बारची व्हॅल्यू काय पहा. एक्स बार हे सर्व इथं फक्त काय नसतं पहा. बी बार सी बार ए येतं नाही. वाय इज इक्वल टू अशा प्रकारचा क्वेश्चन आला. हीच ट्रिक समजून घ्या. इज इक्वल टू आन्सर काय येतं पहा 3. ह्याचा ॲक्च्युली आन्सर असं आहे पहा. ह्याची व्हॅल्यू अख्ख्या क्वेश्चनची व्हॅल्यू 3 घ्यायची पहा. म्हणजे ह्याला 1 पकडायचं. ह्याला 1 ह्याला 1. द आन्सर इज 1 + 1 + 1 इज इक्वल. सर 3 डायरेक्ट काय नाही सांगत तुम्ही. कधी कधी इथं 2 नंबर इथं 3 नंबर टाकतात पहा. इथं जर 2 आलं तर इथं 2 येईल. 3 × 1 काय येईल पहा 3 येईल. अशा पद्धतीने थोडंसं फसवतात म्हणून मी सांगितलं. ह्याचा आन्सर काय येतं पहा 3 येतं. ॲक्च्युली सोडवायला वेळ लागेल पहा. पटकन लिहून मोकळं व्हायचं. ओके चलेगा. आगे क्वेश्चन. यस सर. जर स्क्रीनशॉट घ्यायचा असला घ्या नाही तर लिहून घ्या ऑन द स्पॉट. एकदम इझी आहे पहा. फक्त डिटरमिनंट घेतलाय ए बार बी बार सी बार. यस 1 2 3. नेक्स्ट क्वेश्चन. यू बार बी बार 3 नॉन कोलो सेम क्वेश्चन आला पहा. सेम क्वेश्चन दोन्हीकडं सेम क्वेश्चन आहे पहा. पण इथं काय सांगितलं ए बार बी बार सी बार युनिट कोप्लॅन वेक्टर्स. म्हणजे ए बार डॉट डी बी बार सी बारची व्हॅल्यू 1 येईल पहा. म्हणजे सगळं लिहित असताना असं लिहायचं. याचं सांगतो अगोदर 2 - 1 0 0 2 -1 -1 -1 0 2. इकडे घ्यायचं पहा ए बार बी बार सी बार ॲज व्हॅल्यू. ह्याची व्हॅल्यू काढायची पहा. पण ए बार बी बार सी बारची व्हॅल्यू काय घ्यायची पहा 1. हे सॉल्व्ह केलं की आन्सर मिळून जाईल पहा. जे काय आन्सर येईल ते लिहायचं. सेम टू सेम आयडिया पुढं काय पहा 1 1 1 -1 घ्यायचं. नंतर यू बार मायनस व्ही बार 1 -1 0. नंतर व्ही बार मायनस डब्ल्यू बार. यू व्ही डब्ल्यू घ्यायचा. यू व्ही डब्ल्यू. यू 0 आहे सर. व्ही 1 आहे आणि डब्ल्यू -1 आहे. यू बार व्ही बार डब्ल्यू बार. इथं यू बार व्ही बार डब्ल्यू बार का लिहितं त्याचं कारण समजून घ्या. हे सॉल्व्ह करायचं. इथं नॉन कोप्लॅनर. इथं कोप्लॅनर होतं त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय आली पहा. कोप्लॅनर नाही ह्याची व्हॅल्यू काय आली पहा
युनिट कोप्लॅनर वेक्टर्स त्याची व्हॅल्यू काय आली पहा 1 आली बस बाकी काय तर आन्सर काय येईल पहा सॉरी एक महत्त्वाची गोष्ट ए बार बी बार आर युनिट कोप्लॅनर वेक्टर्स देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ क्वेश्चन फसवाय पहा कोप्लॅनर म्हटलं पहा कोप्लॅनर असलं ट्रिपल प्रोडक्ट काय येतो पहा 0 येतो इथं 0 येईल पहा युनिट असू द्या पण 0 येईल 0ने कोणत्या आन्सरला मल्टिप्लाय केला आन्सर काय येईल पहा 0 कोप्लॅनर हे जर नॉन कोप्लॅनर असतं तर क्वेश्चन इंटरेस्टिंग झाला असतं पहा नॉन कोप्लॅनरला ए बार बी बार सी बार तुम्हाला तसंच ठेवावं लागतं पहा त्याचा ट्रिपल प्रोडक्ट घ्यावा लागतो ओके नॉन कोप्लॅनरला पण इथं कोप्लॅनर दिल्यामुळे आन्सर 0 आलं इज द आन्सर इथं मात्र तुम्हाला सॉल्व करावं लागेल यू बार व्ही बार डब्ल्यू बार जे आन्सर येईल ते लिहायचं ओके क्वेश्चन 7 आणि 8 तुम्हाला ठेवलं आहे ट्राय करा क्वेश्चन 9 कडे जातो मी ए बार बी बार सी बार ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू हा क्वेश्चन टफ आहे पहा हा सोपा आहे हा टफ आहे पहा द स्केलर ऑफ ए बार ह्याची आयडिया सांगतो अगोदर 1 0 0 बी बार 0 1 1 इथे घ्या 1 1 1 ए बार बी बार सी बार इज इक्वल टू काढायचं पहा आन्सर जे काय येईल ते इथे ए बार बी बार सी बारला विसरू नका जे आन्सर येईल ते लिहू शकता तुम्ही ती अडचण नाही मेन काय अडलंय पहा ह्याचं काय येईल सर आन्सर हा क्वेश्चन जरा टफ आहे पहा याला एक शॉर्टकट बनवला मी अशा प्रकारे क्वेश्चन जर असेल ए बार क्रॉस बी बार सी बार इज इक्वल टू बघा आता असेल येतो इफ एक शॉर्टकट तयार केला ॲक्च्युअली लेंथली मेथड होती ती ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू हे घ्यायचा बी बार प्लस सी बार अपॉन एक्स देन cos theta is equal to minus 1 by x. Theta is equal to cos inverse minus 1 by x. This is the powerful trick. It is not available in YouTube and others. कुठंच अवेलेबल नसलेली ही ट्रिक आहे पहा थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स कसं ओळखायचं पहा ए बार क्रॉस बी बार सी बार असे 2 क्वेश्चन सापडते ना एक क्वेश्चन देतो तुम्हाला यासारखा ट्राय टू सॉल्व साठी एक क्वेश्चन देतो इथं एकच आहे पण मी अजून एक क्वेश्चन दोन्ही बोर्डला आलेले आहेत एक 24 साली आला एक 2025 साली आला 26ला पण येऊ शकतो ह्या टाईपचा क्वेश्चन ह्याला खूप वेळ लागतो पहा करायला ह्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो तो म्हणजे असा ए बार क्रॉस बी बार सी बार ह्याचा फॉर्म्युला असा करावा लागतो जे अतिशय ज्यांचा अभ्यास खूप छान आहे त्यांसाठी एक आयडिया देतो पहा बघा लक्षात आलं तर एक टेक्निक जावं लागतं त्याला ए बार डॉट सी बार असं करावं लागतं पहा इज इक्वल टू बी बार मायनस ए बार डॉट बी बार सी बार याचा ह्या क्रॉस प्रॉडक्टचं रूपांतर करावं लागतं पहा मग सॉल्व करावं लागतं लय वेळ लागतो पहा आणि बऱ्याच वेळा गोंधळ होतो क्वेश्चनमध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतं त्यासाठी बेस्ट आयडिया तयार केली पहा कॉस इनवर्स मायनस 1 बाय एक्स तर व्हॅल्यू तयार होईल होस बघा आता लगेच सांगतो तुम्हाला कसं येईल पहा बाय सेम टेक्निक क्वेश्चन 9 हा ए म्हणूया आणि बी एक क्वेश्चन देतो तुम्हाला मी क्वेश्चन 9 एचा आन्सर सांगा अगोदर सर कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 1 बाय रूट 2 मायनस 1 बाय रूट 2 कशा कॉसची जेव्हा जेव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू येईल त्यावेळेस 180 मधून वजा करायचं 180 मधून मायनस करायचं पहा थिटा इज इक्वल टू 180 का बरं ऑल एस टी सी हे बघा इथं ह्याला थिटा म्हणतात ह्याला पाय मायनस थिटा सेकंड क्वार्टर 0 to 90 पाय बाय 2 हा जो सेकंड क्वाड्रंट आहे याला काय म्हणतात ऑल एस टी सी साइन पॉझिटिव्ह कॉस काय येतं पण निगेटिव्ह थिटा काय काय मॉडेल 0 आहे थिटा ओके सर हे ट्रिगोनोमेट्रीमध्ये आणखीन क्लिअर करू मी तुमचं पण आता टेम्पररी समजून घ्या थिटा इज इक्वल टू काय करायचं पाय मधून अँगल मायनस 1 बाय रूट 2 कशाची व्हॅल्यू मायनस सोडून दे जरा सर पाय बाय 4 ची 4 पाय मायनस पाय क्रॉस केलं अपॉन 4 1 जा 4 4 1 4 मराठीमध्ये थिटा इज इक्वल टू काय 3 पाय बाय 4 दिस इज द आन्सर वेर इज द आन्सर सर 3 पाय बाय 4 इज द आन्सर सेम टू सेम क्वेश्चन एक वेगळा आलेला देतो तुम्हाला क्वेश्चन 9B तुम्ही सोडू शकता पण मी सोडवतो ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू असं दिलं पहा बी बार प्लस सी बार अपॉन रूट 3 इन ब्रॅकेट अपॉन 2 एक महत्त्वाची गडबड झाली असती परत आलं लक्षात आलं सांगितलं मी बरोबर पण तुमचं कन्फ्युजन झालं असतं एक्सने बी बार प्लस सी बार इथं लिहूया असं
असं आहे पहा. देन कॉस थिटा इज इक्वल टू मायनस एक्स, कॉस थिटा इज इक्वल टू काय मायनस एक्स, कॉस इनवर्स मायनस एक्स, या पद्धतीने काय झालं पहा. एक्स इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार असं आलं पहा. एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय इथं 1/√2. हिअर एक्स इज इक्वल टू काय पहा 1 हिअर एक्स इज इक्वल टू 1/√2. कॉस थिटा इज इक्वल टू मायनस इथं काय पहा सर. हिअर एक्स इज इक्वल टू मायनस √3/2. मायनस √3/2 कशाची व्हॅल्यू पहा कॉस. पाय मायनस कॉस 61 आप आहे पाय बाय 3 कॉस 30 नाही 60 होईल. कॉस 61 आप पाय बाय 6 कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 क्रॉस करा 5 पाय बाय 6. दिस इज द आन्सर. हा क्वेश्चन पण आला आहे. हा 2024ला आला, 25ला आला आहे. कोणत्या वर्षी आला त्याला डिमांड नाही पहा. क्वेश्चन येणं गरजेचं आहे आपल्याला. हा क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित आला तर तुम्हाला जमून जाईल पहा. हा एक टफ क्वेश्चन, इझी सगळ्यात डेंजरस क्वेश्चन आपण सोडवला पहा. ओके. मागं 1-2 क्वेश्चनमध्ये कन्फ्युज झालं, त्याचं कारण समजून घ्या. प्रिंटिंग मिस्टेक होती पहा, माझ्या लक्षात आली आहे. नंतर आपण डाऊट सेशन्समध्ये घेणार आहोत. सर्व डाऊट सेशन्स गोळा करा. माझा पहिल्या व्हिडिओला आता मॅट्रेसेसच्या चॅप्टर आता आज 8व्या दिवशी मी बोलतोय. जवळजवळ 800 व्ह्यूज तयार झालेत पहा. सगळ्यात फास्ट चाललेला व्ह्यूज आहे पहा. आपला काय खूप मोठा चॅनल आहे असातला भाग नाही. संस्था आपली मोठी आहे परंतु चॅनल आत्ता सुरुवात केली पहा. आणि त्या मानाने मी पण आता सुरुवात केली आहे. पहिल्याच 8 दिवसामध्ये 800 व्ह्यूज झाले आहेत पहा. तुम्ही पण मागं पडू नका, तळागाळात कोपऱ्यापर्यंत पोहोचा. पहिला चॅप्टर मॅट्रेसेसचा पहिला व्हिडिओ तयार केला होता पहा, आणि तो व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला असेल. काय काय नवीन असतील आज त्यांनी तो व्हिडिओ जरूर पहा. लक्षात ह्याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळत जातील पहा, आणि सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. यामध्ये फक्त मॅथ्स नाही, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो 4 विषय आहेत पहा. लक्षात. माझ्याबद्दल कसं वाटलं काय ते सांगा. काही सूचना असतील ते सांगा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवा. त्याप्रमाणे आपण इम्प्रूव्हमेंट करू. झालं सर 5/6. ही आइडिया समझ ली. हे ट्रिक फार महत्त्वाचे आणि हे माहिती आहे तुम्हाला. इसको कोई समझने की जरूरत नहीं, ऑलरेडी मैंने बताया है. ओके सर. ही ट्रिक फार पॉवरफुल आहे पहा. हे खूप जणांना सापडणार नाही अशी एक ट्रिक दिली तुम्हाला. लक्षात. सगळ्या ट्रिक्स गोळा करा, ट्रिकची एक नोटबुक तयार करा. असं करायचं बघ. तुम्हाला आयडिया सांगतो. हाऊ टू स्टडी सर. स्ट्रॅटेजी सांगा. स्ट्रॅटेजी खूप जण सांगतील इतके वाजता उठा वगैरे, तो नंतरचा भाग आहे. तुमचा मूड असेल त्यावेळेस अभ्यास कराल तुम्ही, पण डेली मॅथ्सला 2 तास द्यायला विसरू नका. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक डायरी तयार करायची किंवा एक स्पायरल बाइंडिंगची अशी वही करायची पहा. अशी ती स्पायरल बाइंडिंग क्लासमेटची ती, कॅमलची ती, नवनीची ती पहा. अशी स्पायरल बाइंडिंग ही नोटबुक करायची. हे नोटबुक केल्यानंतर काय करायचं, एक चॅप्टर घ्यायचा पहा. एक चॅप्टर घ्यायचं जे ट्रिक्स विथ एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल लिहिताना 2 लिहायचे, एक सॉल्व करून दाखवायचं आणि एक सोडवायला द्यायचं. बघा भारी आयडिया देतो मी तुम्हाला. 1 नंबर भारी आयडिया देतो. माझा एक विद्यार्थी सय्यद म्हणून त्यांनी ही आयडिया वापरली पहा, आणि तो गव्हर्नमेंट कॉलेजला लागला. आज त्याची स्वतःची कंपनी आहे. ओके. साजिद सय्यद त्यांनी काय केलं पहा, हीच आयडिया वापरली. मी ज्या ट्रिक्स देतो त्याची एक डायरी तयार केली पहा. त्या डायरीमध्ये क्वेश्चन लिहिला, ट्रिक्स लिहिली, त्याच्या खाली एक्झाम्पल सोडवलं आणि एक सोडवायला दिलं पहा. काही फॉर्म्युले, नॉट ओनली ट्रिक्स, ही इज मेकिंग ऑल्सो फॉर्म्युलीज ऑल्सो. फॉर एक्झाम्पल को प्लॅनर कंडिशनची ट्रिक्स टेक्निक फॉर्म्युला आहे पहा, किंवा व्हॉल्यूम आहे, ह्या टाईपचं प्रत्येक टाईपचं एक क्वेश्चन त्यांनी सोडवला जागच्या जागेवर आणि एक सोडवायला दिला. म्हणजे काय झालं पहा, एक्झामच्या पेपरच्या अगोदर त्याला काय करता आलं पहा, ते सगळ्या ट्रिक्स रीड करता आल्या, आणि जे एक्स्ट्रा क्वेश्चन दिले ते मधलं बरोबर सोडवता आलं पहा. मग त्याला येते का नाही ते पण आयडिया आली. एकदम भारी आयडिया आहे पाहिजे. तर ट्रिकचा एकत्र खजिना करा. ह्याची नोटबुक्स मला तुम्ही PDF करून पाठवू शकता माझ्या नंबरला. मी तुम्हाला कसं काय वाटलं ते सांगेल. लक्षात. ज्याची नोटबुक चांगली त्याला आपण प्राईज देऊ शकतो. लक्षात. त्याचं नाव डिक्लेअर करू शकतो या चॅनलवर. ओके. तर नंबर लक्षात असू द्या. 99 त्यावर पाठवू शकता तुम्ही. 9921277975 या नंबरवर तुम्ही पाठवलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर मी तुम्हाला नोटबुक्स त्यामध्ये तुम्हाला कशी इम्प्रूव्ह करता येईल ते पण सांगेल पहा. एक सुंदर नोटबुक तयार करा. ओके. चलेगा. आता हे तर माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. ही ट्रिक्स पण लिहून घ्या, आणि ह्याच्यावर 2 एक्झाम्पल मी सोडून दाखवले, दोन्ही लक्षात घ्या. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊया. युनिट वेक्टर विच इज ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय, सगळे एकमेकाला परपेंडिक्युलर. 5i आर कोप्लॅनर विथ द वेक्टर्स. ओके. आता पहा 2 गोष्टी त्याच्यामध्ये, एक ऑर्थोगोनल पण आहे आणि एक कोप्लॅनर पण आहे पहा. इफ 2 or more conditions is the problem, ही कॉमन ट्रिक आहे पहा. इफ 2 or more conditions is the problem, use the simple condition for all options. आता परपेंडिक्युलर म्हटलं, ऑर्थोगोनल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. याने प्रत्येक वेक्टरला परपेंडिक्युलर करून बघायचं पहा.
आन्सर किती आलं पाहिजे पहा, डॉट प्रॉडक्ट 0 आला पाहिजे. चलो करते सर. 5 to the 10 पहिलं करतोय मी. 5 to the 10 पहिल्याने गुणलं, मल्टिप्लाय केलं म्हणजे वजा 12, तर 6 1 6, 16 4 12, 12 येईल पहा. नॉट पॉसिबल. पहिला ए गेला कामातून, तर बी घ्या. 5 2 10, जे किती येईल पहा -10. के नाहीच आहे सर, 0. इट पॉसिबिलिटी. बीला स्पॉट केला मी. सर हे करा, इथं आय नाहीच आहे, 0 येईल पहा. जे घ्या -6 + 6. सर हे पण पॉसिबिलिटी, बी आणि सी. ओके सर. आता डी घेऊया. 5 to the 10 -16 + 6, 16 वजा 16, हे पण check. म्हणजे एकच कट झाला फक्त. बी सी डी पैकी एक बी उत्तर असू शकतं. आता सर काय करायचं, यूज द सेकंड कंडिशन. ऑर्थोगोनल संपलं. आर को प्लॅनर विथ द 2i + j + k -i - j + k. ह्याला को प्लॅनर पहा. को प्लॅनरमध्ये कसं असतं पहा, ट्रिपल प्रॉडक्ट विथ 0, 2 1 1 केलेलं पहा. दुसरं काय पहा, 1 - 1. तिसरा माहिती नाही मला, तिसरा अननोन आहे आपल्या दृष्टीने. XYZ घेऊया, तो तर काढायचा सर. को प्लॅनर म्हणजे इज इक्वल टू काय पहा 0. हे सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह कसं करता येईल पहा, 2 -z - y, इथं 2 आहे, x दिसतंय ते. 2 -z - y. ओके सर. -1, ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. z - x, 1 इन ब्रॅकेट y + x. त्याच्यामध्ये सगळे x एकत्र करू आपण, नंतर दोन्ही मल्टिप्लाय करा. -2z -2y -z + x, याला ब्रॅकेट टाका. y + x = 0. x + x 2x, -2y + y -y, -2z - 3z 0. 2x - y - आता काय करायचं पहा, सोपी आयडिया. ह्या प्रत्येक ठिकाणी हे आयचा कोएफिशियंट आहे, हा वायचा आणि हा झेडचा. म्हणजे ह्यामध्ये व्हॅल्यू टाकायची पहा. एकची व्हॅल्यू टाकूया. कुठलं एचं संपलं पहा. बी मध्ये काय पहा, बी मध्ये सर आय 2 आहे, इथं टाका. येईल पहा, आयच्या एकच्या जागी 2 टाकायचं. जेचं कोएफिशियंट काय -5 -5 + 5 येईल पहा. झेड नाहीच आहे, 5 + 4 9 नाहीत पहा, 0 येत नाही, जे नाही जमणार. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सर. यस सर. एकच्या जागी टाका -3, नाही एकच्या जागी काय येईल पहा 0 + 3. काय करतोय समजलं की, वायच्या जागी टाकतो पहा आणि -3, हे आलं पहा 0. हे बघा काय केलं पहा, आयचा जो कोएफिशियंट तो एकच्या जागी टाकला, इथं 0च आहे. जेचा कोएफिशियंट काय पहा मायनस आहे, -= +3 झाला. आणि केचा कोएफिशियंट काय पहा 1 आहे, 1 आहे. 3 1 3, 3 - 3 0 आलं पहा. 3 - 3 0. इथं टाका सर. आयचा कोएफिशियंट किती आहे पहा, आयच्या 2 आहे, 2 2 4. डीचा विषय चालला, 4 आलं सर. इथं -8 आहे पहा, -8 + 8 होईल पहा. झेड घेऊया. झेड सर के -10 सर, विच इज नॉट इक्वल टू 0. डी सुद्धा संपला. द करेक्ट आन्सर इज, वी गेट करेक्ट आन्सर इज ओनली 1. व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट, सी. तर बी का नाही आला, बी सांगितलं नाही तर कुठंतरी, एक मिनिट मी सांगतो. बी इथंच घेतला होता, बघा बी होता. सीने मात्र उत्तर येतं पहा, सी इज द करेक्ट आन्सर. दोन्ही ऑप्शन करेक्ट होतात. म्हणजे एक 2 फॉर्म्युले, 2 हे असेल ना, एक एक वापरून बघायचं. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा विच इज द वेक्टर. हा टफ क्वेश्चन आहे पहा, हा जरा टफ क्वेश्चन आहे. हा इझिली करायचा प्रयत्न करतो मी, तुम्हाला सांगतो पहा कसं करायचं. व्हेरी सिम्पल. हे तुम्हाला समजलं आयडिया. ओके. आता हे बघा, हे असं करायचं. -λ² 1 1 1, परत -λ² 1. ओके सर. 1 1 -λ². तर λ² त्रास देऊ शकतो आपल्याला. एक काम करा, लेट λ² बी टी करा. टी किंवा कुठलाही नंबर घेऊ शकता. टी घेतला, क्वेश्चन सोपा झाला पहा. -t 1 1 1 -t 1 1 1 -t = 0. आर कोप्लॅनर म्हटलं पहा. कोप्लॅनर म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट 0. तर घ्या आता -t इन ब्रॅकेट, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह t² -1. ओके सर. -1 इन ब्रॅकेट, ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. -t -1 +1, ही लाईन सोडा, ही लाईन सोडा. 1
मायनस टीच्या ऐवजी प्लस टी घ्या इज इक्वल टू 0. मग तुमच्या काय लक्षात येईल पहा, थोडंसं हे झालंय, त्याला थोडंसं एका बाजूला घेतो पहा, असं हे शेवटचा पॉईंट इकडे घेतो, मायनस टी इन ब्रॅकेट, ही लास्ट लाईन इकडे घेतो पहा, बघा इथं लास्ट पार्ट. लास्ट पार्ट इथं तुम्ही काय राहिलं पहा सर, मायनस टी इन ब्रॅकेट टी स्क्वेअर मायनस 1, मायनस 1 इन ब्रॅकेट, मायनस कॉमन काढू शकता, हो सर काढा, प्लस 1 येईल पहा, टी प्लस 1, सगळं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं पहा, आणि पुढं काय पहा टी प्लस 1च आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल की टी प्लस 1नी सगळ्याला डिवाइड करू शकतो आपण, बघा कसं काय, हा टी स्क्वेअर मायनस 1 आहे, त्याला असं लिहू शकता टी प्लस 1 सेकंड ब्रॅकेटमध्ये टी मायनस 1, पुढे घेतो टी प्लस 1, पुढं पण टी प्लस 1 आहे, सगळ्याला डिवायडिंग करा टी प्लस 1ने, काही चुकलं का बघत होतो मी, नाही, डिवायडिंग टी प्लस 1, टी प्लस 1 ने डिवाइड करायचं, म्हणजे अजून केलं आपण टी प्लस 1 इज नॉट इक्वल टू 0. आता ह्याला टी प्लस 1 ने डिवाइड केलं काय पण मायनस टी, ह्याला पण टी प्लस 1 ने डिवाइड करा सर, मायनस टी इन ब्रॅकेट टी मायनस 1 येईल, ह्याला टी प्लस 1 ने डिवाइड करा 1 येईल सर, ह्याला टी प्लस 1 ने डिवाइड करा 1 येईल सर, इज इक्वल टू 0, मायनस टी स्क्वेअर प्लस टी प्लस 2 इज इक्वल टू 0, साईन बदला, टी स्क्वेअर मायनस टी मायनस 2 इज इक्वल टू 0, ह्याचे फॅक्टर पाडता येईल, 2 1 2, 2 1 2 मराठीमध्ये, टी मायनस 2 टी प्लस 1, बरोबर ना माझं करेक्ट सर, म्हणजे काय पहा टी मायनस 2 इज इक्वल टू 0 और टी प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके सर, टी म्हणजे काय पहा लॅम्बडा स्क्वेअर, लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 पॉसिबल आहे का, कोणता स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो पहा, ही व्हॅल्यू जाणणार नाही, इथं आपण डिवाइड केलं, इथं ॲझ्युम केलं की लॅम्बडा स्क्वेअर प्लस 1 इज नॉट इक्वल टू 0. ओके, म्हणजे लॅम्बडा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 असू शकत नाही, टी इक्वल टू काय पहा 2, टी म्हणजे काय पहा लॅम्बडा स्क्वेअर, त्याला 2 व्हॅल्यू येतील पहा, लॅम्बडा इज इक्वल टू प्लस और मायनस रूट 2, म्हणजे 2 व्हॅल्यू आल्या. 90% मुलं क्यूब बघून 3 व्हॅल्यू लिहितील, पण ह्याचा आन्सर काय येतं पहा, एक व्हॅल्यू फ्लॉप होते, आन्सर काय येतं पहा 2, हे चुकण्याची शक्यता पहा, इथं क्यूब दिसलं ना तर क्यूबिक एक्सप्रेशन हॅव 3 आन्सर्स असं लिहितील पहा, आणि इथं गडबड होईल पहा, टी हा लॅम्बडा स्क्वेअर नसता, फक्त लॅम्बडा असता तर मग जमलं असतं पहा, म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर असल्या मग गडबड झाली, लॅम्बडा स्क्वेअरला कंडिशन आहेत पहा की तो मायनस 1 नसता कामा नये, तो निगेटिव्ह टर्म नाही पाहिजे. ओके, या कंडिशनचा वापर केला, आन्सर 2 मिळाले सर, प्लस और मायनस, कधी कधी व्हॅल्यू काढायला येऊ शकतो क्वेश्चन, अशा प्रकारे थोडा टफ आणि एक इझी क्वेश्चन पण करून दाखवलं तुम्हाला, इझी पण नाही म्हणतात, प्रत्येक ऑप्शन चेक केलं पहा, प्रत्येकाला परपेंडिक्युलर ऑप्शनमध्ये सापडलं, एक उत्तर येतच नाही, ए बी सी डी राहिले पहा, नंतर मग कोप्लॅनरसाठी एक्स वाय झेड घेऊन करून केलं, एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकली पहिले आयचा कोएफिशियंट, वायच्या जागी दुसरा जेचा कोएफिशियंट, केच्या जागी के, झेडच्या जागी केचा कोएफिशियंट, या पद्धतीने व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचा प्रयत्न केला पहा. ओके, दोन्ही क्वेश्चन थोडेसे टफ होते, 11-12, त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल पहा. ओके, 11-12 थोडंसं हँड रायटिंग खराब आहे, पण तुम्हाला आता सवय झाली असेल पहा. मॅट्रिसेसच्या व्हिडिओला 800 व्हिडिओ आज झालेले आहेत पहा, 1000 मिनिमम 1000 व्हिडिओ होतीलच पहा थोड्या दिवसात, तुम्ही जरा छोट्या तळागाळापर्यंत पोचवा म्हणजे बरोबर होऊन जाईल पहा. त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही, पुढे जाऊया. ए बार बी बार आला पहा, जिसका हमें इंतजार था, मी तुम्हाला सांगितलं ह्याची व्हॅल्यू काय येते पहा, लय सोपं आहे, 2 × 1 + 1 + 1, व्हॉट इज द आन्सर 4, 4 4, खूप जण 3 लिहितील पण 4 आन्सर, कर इथं 2 है, वेक्टर ए आई जे 1/, हा एक टफ क्वेश्चन है पहा. इसको क्या करने का, थोड़ा डिटरमिनेंटची प्रॉपर्टी वापरावा लागला पहा 11वीचा, पण थोडासा बेस आहे, जास्त टेन्शन नका घेऊ, अगोदर डिटरमिनेंट घेतो मी, A11 पुढे घ्या सर, 1B1 तिसरं घ्या सर, 11C आर्कोप्लॅन म्हटलं इज इक्वल टू 0. सॉल्व करूया सर, सॉल्व करण्यापूर्वी अगोदर एक थोडीशी आयडिया करा पहा, प्रत्येक ठिकाणी 1 - ए पहा, कसं करून डिटर्मिनंटमध्ये 1 - येईल अशा रीतीने तयारी लागूया. थोडंसं मॅट्रिसेसमध्ये पण वापरलं आपण, डिटर्मिनंटमध्ये पण वापरलं, ती आयडिया वापरूया. काय करता येईल सर, R2 - R1, त्याच वेळेस R3 - R1 करा, A11 तसंच ठेवा, काय पहा 1 - ए B-1, काय करतो बघा, समजा 1 - ए B-1, 1 - 1 काय पाहिजे, खाली पण घ्या सर, 1 - ए
1 मायनस बी R3 मायनस 1 मायनस 1 झिरो येईल पहा सॉरी 0 R3 मायनस R1 C मायनस 1 आता मी काय करतो पहा 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी टेकिंग कॉमन फ्रॉम C1 C2 and C3 respectively. काय होईल भार पहा 1 अपॉन ए 1 अपॉन बी 1 अपॉन सी कॉमन घेतलं पहा हे कॉमन घेतल्यानंतर 0 इंटू एनिथिंग काय येईल पहा 0च होईल पहा बरं आता हे करूया अगोदर काय येईल पहा सर पहिले येईल ए अपॉन 1 मायनस ए इथं काय येईल पहा 1 1 R2 मायनस R1 R3 मायनस 1 मायनस ए 1 मायनस R2 मायनस R3 मायनस R1 1 मायनस 1 0 C मायनस 1 करेक्ट हे फक्त इथं ए आल्यामुळे जर गडबड झाली होती बरं ठीक आहे हे झालं पुढं पाहूया तर पुढं काय येईल पहा 1 बी मायनस 1 कॉमन काढलं 1 1 मायनस बी मायनस उलट होईल पहा मायनस 1 0 इथं काय येईल पहा 1 1 अपॉन 1 मायनस सी 0 आणि 1 या पद्धतीने इज इक्वल टू काय येईल पहा 0 ह्याने कन्फ्युजन होतं तर एक आयडिया करू शकतो थोडं सॉल्व करा नंतर डिवाइड करा तरी चालेल पहा याने कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे जमलं तर ठीकच आहे पहा 1 मायनस ए कॉमन घेतला C1 मधून 1 मायनस 1 1 मायनस बी घेतला 1 मायनस सी ओके आता हे सोडूया एकच सोडून पहा हे अपॉन आहे इकडे गेलं काय पहा इंटू हा खालचा भाग इकडे टाकला की 0 होईल पहा शिल्लक करायला पहा ए अपॉन 1 मायनस ए मायनस 1 0 मायनस 1 अपॉन 1 बी ही लाईन सोडतो ही पण लाईन सोडा 1 मायनस 0 1 1 मायनस सी 0 मायनस 1 च्या ऐवजी प्लस शिल्लक करायला पाहता सर मायनस ए अपॉन 1 मायनस ए मायनस 1 अपॉन 1 मायनस बी 1 मायनस 1 सी इज इक्वल टू 0 बघा ते झालं मग अशी जे करत होतो कॉमन तीच आयडिया वापरली पहा ओके आता पहा काय आलं पहा शिल्लक 1 मायनस ए 1 मायनस बी आपल्याला प्रूफ काय करायचं पहा 1 अपॉन 1 मायनस ए 1 मायनस बी मायनस साईन कॉमन काढता येईल परंतु थोडंसं वस्तू बी गडबड हुई है पाहूया कसं करता येईल इथून पुढे जरा थोडंसं चेंज करतो मी बरोबर केलं मी सर्व फक्त कन्फ्युजन नको म्हणून थोडासा लोड कमी करतो तो हा ए रिमूव्ह करायचा होता मला असं करतो ए मायनस 1 बघा आता इथे असं करतो ओके असं करूया ए मायनस हां असं करूया बघा काय करतो R1 चेंजेस R1ला चेंज करूया सोपं जाईल पहा R1 चेंजेस R1 मायनस R2 ए मायनस 1 1 मायनस 1 0 त्याचप्रमाणे हे करा ए मायनस 1 आलं पहा R3ला चेंज करूया R3 मायनस R2 1 मायनस 1 हे राहू द्या असं 1 बी पण एक राहतोच पहा कसंही करू ए राहील नाही तर बी राहील तर सी राहील ओके बघूया तर इथं काय पहा R3 मायनस R2 1 मायनस 1 0 1 मायनस बी R3 मायनस R1 R2 C मायनस 1 आता कसं येईल हे क्रॉस करूया ए मायनस 1 इन ब्रॅकेट बी सी मायनस 1 मायनस 1 मायनस बी ओके या पद्धतीने पुढे काय मायनस 1 अपॉन बी ही लाईन सोडू ही लाईन सोडू 1
थोडा टफ क्वेश्चन आहे पण नीट लक्षात घ्या. 1 मायनस बी मायनस साईन येतं पहा. सी मायनस वन ह्याने याला मल्टिप्लाय केलं काय सी मायनस वन मायनस झिरो. बरंचसं काम सोपं झालं सर. काय पाहता ए मायनस वन बी सी मायनस बी मायनस वन प्लस बी. हो एक महत्त्वाची गोष्ट बरोबर झालं का. बी इन ब्रॅकेट सी मायनस वन करेक्ट आहे पहा. सी मायनस वन मायनस बी. इथे एक कन्फ्युजन झालं पहा सॉल्व करताना. आता पहा काय झालं तो चूक पहा. ए मायनस वन बी इन ब्रॅकेट सी मायनस वन आणि बी मायनस वन मायनस बी. हा आणि हा कन्फ्युजन करत होतो पहा. हा वन मायनस बी मायनस साईन सी मायनस वन मायनस झिरो. ए मायनस वन तसंच ठेवा. बी सी मायनस बी मायनस वन प्लस बी मायनस वन मायनस बी सी मायनस वन इज इक्वल टू झिरो. मायनस बी प्लस बी कट झालं पहा. पलीकडे करायला पहा मायनस वन मायनस बी. ओके आता याला मी काय करतो पहा ए मायनस वन ने डिवाइड करतो पहा. वन मायनस ए वन मायनस बी वन मायनस सी ने डिवाइड करूया. बी सी मायनस बी करेक्ट झालं पहा. मायनस वन प्लस बी प्लस बी गेलं बी सी मायनस वन. ओके पलीकडे काय पहा वन मायनस बी करेक्ट आहे. वन मायनस बी सी मायनस वन झिरो करेक्ट. त्याला वन मायनस एने डिवाइड करायचं वन मायनस बीनी वन मायनस सीनी. आन्सर असा आला पाहिजे पहा वन मायनस ए वन मायनस बी वन मायनस सी या पद्धतीने. याला जर वन मायनस एने डिवाइड केलं तर काय येतं पहा वन मायनस बी सी वन मायनस बी वन मायनस सी. ओके लक्ष इकडं पहा. आता आपल्याला हे बरोबर घेतलं का ए वन वन करेक्ट घेतलं सर. वन बी वन करेक्ट घेतलं वन वन सी करेक्ट पहा. आता हे सोडवायचं आहे पण ह्याने सोडवलं खूप कन्फ्युजन होतं आपल्याला. वन मायनस ए वन मायनस बी ह्याची व्हॅल्यू काढायची पहा. तर वन मायनस ए येईल अशा रीतीने तयारीला लागूया. वन मायनस ए वरमध्ये जमल पहा. आर थ्री मध्ये चेंज करू का. आर थ्री पहा आर थ्री मायनस आर वन वन मायनस ए. ओके अजून काय करता येईल पहा आर टू मायनस आर वन. पहिले तसं राहील वन तसं राहील वन तसं. आर थ्री वन मायनस ए वन मायनस वन झिरो सी मायनस वन. आर टू मायनस वन मायनस ए बी मायनस वन झिरो. ओके सर आता काय करायचं पहा ए इन ब्रॅकेट बी मायनस वन सी मायनस वन मायनस झिरो मायनस वन इन ब्रॅकेट.
ए लाइन छोड़ो, ए बी लाइन छोड़ो, 1 माइनस ए, जीरो येईल ना, झिरो. ओके, हे झिरो येईल पहा. बघा, ही लाईन सोडली, ही पण लाईन सोडली. काय राहिलं पहा शिल्लक? ई लाईन सोडली पहा, ई पण लाईन सोडली 1 साठी. 1 मायनस ए, 1 मायनस सी, सी मायनस 1. बघा मायनस 1, 1 मायनस ए, सी मायनस 1, मायनस 0. पुढे घेऊया प्लस 1, 0, 1 मायनस ए, बी मायनस 1 इज इक्वल टू 0. काय दिसतं तुम्हाला? थोडं सिम्प्लिफाय करा. आता बघा, ए इन ब्रॅकेट काय येईल पहा, बी मायनस 1, सी मायनस 1. पलीकडे जाऊया सर. मायनस 1 इन ब्रॅकेट काय येईल पहा, 1 मायनस ए, सी मायनस 1. ओके, पलीकडे जाऊया सर. मायनस 1 परत, मायनस 1 इन ब्रॅकेट 1 मायनस ए, 1 मायनस सी. आलं पहा बरोबर. तुम्हाला दाखवतो. थोडंसं कॉम्प्लिकेशन होतं, ह्याला जरा सोपं करूया म्हणजे आणखीन सोपं जाईल पहा. ए इन ब्रॅकेट आपल्याला 1 मायनस ए पाहिजे पहा. मग इथं काय करता येईल, 1 मायनस बी, ह्याचं साईन बदललं, ह्याचं पण साईन बदला, मायनस मायनस प्लस होईल पहा. हे आहे तसं, ह्याची काही गरज नाही साईन बदलायची. इथं बदलावं लागेल पहा, प्लस येईल. पलीकडे जाऊया सर. 1 मायनस ए, इथं उलटं करायचं, 1 मायनस ए, 1 मायनस बी. आता डिवायडिंग करा, 1 मायनस ए, 1 मायनस ए, 1 मायनस सी, सगळ्याला डिवाइड करा. डिवायडिंग, 1 मायनस ए, 1 मायनस बी, 1 मायनस सी. प्रत्येकाला डिवाइड केलं, ह्याला डिवाइड केल्यानंतर काय पहा, सगळं निघून जाईल. ए अपॉन 1 मायनस ए राहील. ए राहतो तेव्हा गडबड झाली होती पहा, बाकी काय. इथं काय राहील पहा, 1 अपॉन 1 मायनस बी, 1 अपॉन 1 मायनस सी. ओके, इज इक्वल टू 0 आहेच. सर आपल्याला ह्याची व्हॅल्यू पाहिजे 1. आता कसं करता येईल पहा. बघा, ह्या दोघांची व्हॅल्यू इझिली काढता येईल. 1 अपॉन 1 मायनस बी, 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू मायनस ए अपॉन 1 मायनस ए. ही व्हॅल्यू उचलून वर टाकून द्या, बरोबर जमेल पहा. उत्तर येऊन जाईल पहा, 1 उत्तर येतं. दाखवतो तुम्हाला. ही व्हॅल्यू ह्या दोघांच्या जागी टाकायची. नाव दिस सिम्प्लिफाईज काय पहा, ह्याची व्हॅल्यू तशी ठेवा, 1 अपॉन 1 मायनस ए. ह्या दोघांची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. काय मिळाली, मायनस ए अपॉन 1 मायनस ए इज इक्वल टू काय पहा, 1 मायनस ए अपॉन 1 मायनस ए. और कोप्लेनर देन हॅज द, अच्छा बरोबर आहे. ह्याचं काय टाकलं पाहिजे, 0. ह्याचा आन्सर काय येतं पहा, 0 येतं. 1 मायनस बी मायनस 1 मायनस, सॉरी 0 नाही, 1 मायनस ए अपॉन 1 मायनस ए. दाखवतो तुम्हाला. आन्सर काय येईल पहा, कट होतं, उत्तर 1 येईल पहा. द 1 इज द आन्सर. थोडा टफ क्वेश्चन होता पण या पद्धतीने सोडला आपण. 1 इज द आन्सर. सॉल्व करून ह्याचं येते पहा तुम्हाला. ह्याची ट्रिक्स सांगितली तुम्हाला क्वेश्चन 13ची. ओके, 13-14चा स्क्रीनशॉट घ्या. मी पुढे जातोय क्वेश्चन 15कडं. 1 2 3 क्वेश्चन 15 पहा. ए बार बी बार नॉन कोप्लेनर वेक्टर देन ए बार प्लस ओ. इट इज द शॉर्टकट ट्रिक क्वेश्चन्स and perpendicular to unit vector coplanar with I J K plus and perpendicular. perpendicular ची कंडिशन हे बघा, हे अगोदर हे सांगतो. हे कसं करायचं, 1 1 1 सॉल्व करू शकता. डॉट आहे सर, 1 1 0. तर 1 0 1 इकडे घ्यायला विसरू नका. ए बार बी बार सी बार सॉल्व करा. सॉल्व करून जे आन्सर येईल ते युनिट वेक्टर कोप्लॅनर विथ I J K 2 I J plus K and perpendicular to. ह्याला कोप्लॅनर पाहिजे दोघांना. त्या टाईपचा क्वेश्चन घेतलेला आपण. परपेंडिक्युलरची कंडिशन वापरून बघूया अगोदर. पहा आता काय करायचं, आयला जोडीदारच नाही सर, 0 होईल. समजतं काय काय ना, काल नाही पहा, मगाशी पण मी सांगितलं. आयचा जो कोएफिशियंट तो इकडच्या आयशी मल्टिप्लाय करायचा सर, 0 होईल. जेचा जेशी -1/√2. √2ला विसरू नका. केला केशी मायनस मायनस प्लस येईल, +1/√2. हो, आय गॉट द आन्सर 0. ए मे बी पॉसिबिलिटी. तर बी पहा, -1/√2 आणि प्लस
0 1/√2 इथं पण येऊ शकतं. हे घ्या -1 जेला काय येईल -1/√2 आणि -2 हे नाही ना सी करून बघा 0 येत नाही. डी बघा सर जे 1 × 1 अँड -5 नॉट पॉसिबल. डी सुद्धा दोनपैकी एक उत्तर आहे पहा. पण दोन्ही सेम आहे पहा क्वेश्चन. इथं प्लस इथं -j प्लस सेम ऑप्शन आहे पहा. तेव्हा कन्फ्युजन झालं. दोन्हीपैकी एक आन्सर असू शकतं 16. आय विल चेक द ओरिजिनल इन ओरिजिनल. व्हॉट इज द प्रिंटिंग मिस्टेक? You can easily understand. 16 question. I, j, k. Okay, sir. 2i plus j plus k. Correct. And perpendicular I plus j minus k. Option बघायचे. 1/√2 plus 1/√2 and minus j minus k. Both options are equal. कुठले एक लिहिलं तरी चालेल. दोन ऑप्शन येतात पाहिजे. एकाला मायनस घेऊ का? हो सर, याला मायनस घ्या. असं करा. मायनस जे मायनस घे. मायनस घ्या. मायनस घेतल्यानंतर मात्र आन्सर येत नाही पाहिजेमध्ये. बघा तुम्ही करू. याला परपेंडिक्युलर म्हणतो आपण. मायनस मायनस प्लस 1/√2 मायनस प्लस हे नाहीत बी नाहीत. विच इज द करेक्ट आन्सर? ए. जर हे प्रिंटिंग मिस्टेक नसेल तर क्वेश्चन 16चा आन्सर मिळालं तुम्हाला. ओके सर. काय केलं पहा, परपेंडिक्युलर कंडिशन सगळ्या ऑप्शनला करून बघायची. जर परपेंडिक्युलर दोन आन्सर मागच्या वेळेस आले होते बदलून, मग आपण कोपल्यार कंडिशन वापरायची. If 2 or more conditions is the problem, they use suitable easy condition for all options. If option is 2 or more than 2, then use the second condition. Otherwise, no need of using second condition. दुसऱ्या कंडिशन वापरायची गरज नाही. जर पहिल्या कंडिशन मध्ये आन्सर आलं तर. ट्रिक जरा समजायला वेळ लागेल, पण एकदा लक्षात आलं सोपी पहा. चलो नेक्स्ट. 1/√2 बी बार दिला, देन द व्हॅल्यू ऑफ 2a बार मायनस बी बार. आता हे लेंथली क्वेश्चन आहे पहा. ओके, कुठला? हा खालचा सोपा आहे. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय 1/6. या टाईपचं क्वेश्चन ऑलरेडी सेकंड नंबरला मी सोडून दिलं. इज इक्वल टू काय 570. सॉल्व करा, पीची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करा. थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं वाटतं पण ट्राय करा, निश्चित जमेल. तर पलीकडचं काय प्रॉब्लेम आहे पहा. पलीकडचा काय प्रॉब्लेम नाही. ए बार क्रॉस बी बार दिलाय पहा, आणि ए बार प्लस 2b बार 2a बार मायनस बी बार असं कॉम्प्लिकेटेड. तर सगळं आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल पहा. लेट पी बार इज इक्वल टू, हिंट देतो तुम्हाला, 2a बार मायनस बी बार. दोन्ही ए बारला मल्टिप्लाय करायचं सर. 2/10 √10 इन ब्रॅकेट ए बार 3i प्लस के मायनस आहे बरं का. मायनस बी बार काय पहा सर, बी बार 1/7 2i 3j मायनस 6k. We'll check the questions. Yes, sir. थोडं सोपं करू याला. डायरेक्ट सोडत गेला तर खूप लेंथली होईल पहा. थोडासा सिम्प्लिफाय करतो पहा. ट्वाइस ए बार मायनस बी बार. ए बारने प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. ए बार क्रॉस बी बार क्रॉस असं आहे पहा. ए बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार क्रॉस. एक काम करूया, ह्याला असंच ठेवा. इथं एक डिटरमिनेंट करूया, बेस्ट आयडिया. इथं आतमध्ये ट्रिपल प्रोडक्ट आहे का नाही सर? क्रॉस क्रॉस आहे, डॉट डॉट नाही आहे. इथं जर प्लस मायनस असं सोपं झालं असतं पहा. इथं क्रॉस आल्यामुळे गडबड झाली पहा. काय हरकत नाही, क्रॉस प्रोडक्ट आतमध्ये करायचा का? हो सर करूया. पण ए बार क्रॉस बी बार क्रॉस ए बार प्लस 2b बार दिला आहे. बी बारने ह्याला क्रॉस करता येईल, ते 0 होऊन जाईल. ओके, देन द व्हॅल्यू ऑफ 2a बार मायनस बी बार. पण असं एकच आयडिया पाहायला, पण खूप लेंथली होतं पहा. पहिला हा पी बार मानायचा, हा पी बार खूप लेंथली होतं क्वेश्चन. हा क्यू बार मानायचा, हे आर बार, मग ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचा. खूप लेंथली क्वेश्चन होतं पहा, लेंथ जादा होती. त्यासाठी थोडंसं इझी करायचा प्रयत्न करत होतो. तुम्ही ट्राय करा, मी ट्राय करतो. पुढच्या लेक्चरला पाहू आपण याला. दिस क्वेश्चन्स म्हणजे इझी करायचं, सुटतंय तसं. हे बघा, पी बार हा घेतला, यात व्हॅल्यू टाकायची.
क्यू बार हा घ्यायचा आर बार आणि मग ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे आपलं डिटर्मिनंट मेथड वापरायची. पण काय होतं पहा इथं हे √10 आणि √7 गुंद होतो पहा, म्हणून बाकी काय नाही. सबट्रॅक्शन करताना ते काय करणार 1/√10 1/3 सबट्रॅक्शन फार कॉम्प्लिकेटेड होईल पहा. आयचा कोएफिशियंट वेगळा येईल, जेचा वेगळा येईल, विचित्र होतं क्वेश्चन, म्हणून म्हटलं जरा थोडंसं थांबा, बाकी काय नाही. ओके चलेगा. तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन ह्याची हिंट दिली पहा, हे ट्राय करू शकता तुम्ही. 6 तिकडे पाठवा, वाटलं तर अजून इझी जाईल आणि व्हॅल्यू टाकून आन्सर मिळून जाईल पहा. ओके, तर हा क्वेश्चन 17 18 ट्राय करा. 17 18 हिंट दिली तुम्हाला 19 19 20. ए बार दिला, बी बार द वेक्टर सी बार is perpendicular to a bar, then c bar is c bar बी कोप्लॅनर. सेम क्वेश्चन आला पहा, हा कोप्लॅनर आणि परपेंडिक्युलर. अगोदर काय करायचं, परपेंडिक्युलरची कंडिशन वापरून बघायची. कशात आहे पहा, इफ सी बार इज परपेंडिक्युलर ए बार, ए बार प्रत्येकाला मल्टिप्लाय करून बघा, -2 1 जे नाहीच सर 0, हे किती येईल पहा 2 0 उत्तर येतं पहा. इट मे बी पॉसिबिलिटी. पुढे घ्या -2 +1 +1 0, हे पण येतं पहा बी. तर सी घ्या, सी काय येईल पहा 1 × 2 2 -2, हे पण येतं सर. डी घ्या आता -1 +1, सगळेच ऑप्शन येतात पहा. मग आता कोप्लॅनर कंडिशनला एक आयडिया सांगतो पहा. बऱ्याच वेळ परपेंडिक्युलरला काय होतं पहा, दुसरी कंडिशन वापरावं लागते पहा. सी बारला असं करायचं, इझी करून घ्यायचं. लेट सी बार इज इक्वल टू, ऑलरेडी सोडवला मी तरी, XI YJ ZK. कोप्लॅनर कंडिशन काय पहा, 2 1 1 1 2 -1 XYZ इज इक्वल टू 0. ओके चलेगा. आता सॉल्व करूया. 2 इन ब्रॅकेट ऑलरेडी सोडवलं होतं, पण मी परत सांगतो. 4 -yच्या जागी +y, -1 ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. 2 -xच्या ऐवजी +x येईल. 1 y -2x 0. आता सोडूया. 4 2 8 +2y -2 -x y -2x इज इक्वल टू 0. सगळे x एकत्र करा. 2x - x काय -3x 2y + y 3y 8 - 2 6 इज इक्वल टू 0. त्याला 3 डिवाइड करू का? यस सर, 3 डिवाइड करा, सोपं जाईल पहा. डिवाइडिंग बाय 3 -x + y + 2 इज इक्वल टू 0. आता XYZ काय पाहिजे, आय जे केचे कोएफिशियंट ह्याच्यात कोणती व्हॅल्यू बसते बघा. तर पहिल्या ह्याच्यात टाकली, एक्सची व्हॅल्यू -1 टाकली, -1 +1 आली. वायची 2 टाकली, 2 + 1 0 नाहीत पहा सर, पहिलं फ्लॉप जातं. तुम्हाला काय केलं पहा, पहिलीचा कोएफिशियंट तो एक्सच्या जागी टाका, जेचा कोएफिशियंट वायच्या जागी टाका, झेडचा त्याच्या जागी टाका. आन्सर 0 येतं का बघायचं. तर पहिलं परत टाका, -1 +1 हे पण नाही जमत पहा. सी घ्या सर, एक्सच्या जागी 1 टाका, जेच्या जागी -1 -2 आणि पुढे 0च आहे पार, ते पण नाही जमत. शेवटचं बघूया आता. -1 आय तर नाहीच आहे, -1 +1, यस डी इज द करेक्ट आन्सर. ओके, या पद्धतीने कोप्लॅनरला XYZ करून सोपं जातं पहा. मग व्हॅल्यू टाकून बघायच्या. इथं पॉईंट्स ABCD आर गिवर आर कोप्लॅनर द व्हॅल्यू ऑफ, हे सोपं आहे पहा. क्वेश्चन 20, AB बार घ्या, AC बार घ्या आणि AD बार घ्या. आता ट्रिपल प्रॉडक्ट 0 येतो का बघा. 0 येणारच कोप्लॅनर म्हटल्यावर, पीच व्हॅल्यू काढा, एकदम इझी आहे पहा. तुम्हाला ठेवलं आहे. डायरेक्शन रेशोज आलं पहा, 3D डायरेक्शन रेशोज ऑफ द परपेंडिक्युलर टू द लाईन हॅव्हिंग, हा क्वेश्चन्स वेळा येतो. ह्याला खरी मेथड अशी पहा, लेट DRS ऑफ. रेग्युलर मेथड सांगतो, शॉर्टकट मेथड ABC. ए अपॉन काय घ्यायचं पास, ते सोडावं लागतं. 3A अपॉन -B अपॉन आणि C अपॉन, या पद्धतीने सोडवायचं. एचा कोएफिशियंट घेताना पहिलं सोडून द्यायचं, -2 1 बघा इथं येतं, खाली -2 1 2 -1 बीचं घ्यायचं. 3 1 1 -1 सी घ्या सर. 3 -2 1 2, एक पद्धत आहे पहा. हे सोडू. ए अपॉन काय येईल पहा, -+2 -2 0 तो सगळीकडे आलेला आहे पहा. बी घ्या, -B -3 -2 -5 पहा, म्हणजे -5 -3 -1, सॉरी इथे गडबड झाली, -3 -1
मायनस बीचा बरोबर घेतला का बी 3 1 1 -1 -3 -1 -4 येतं. ओके सी घ्या आता 6 +2 हे काय 0 a अपॉन 0 त्याला अजून 4ने डिवाइड करू शकता तुम्ही सर. ओके a बाय 0 -1 प्लस झालंय आणि 4ने डिवाइड केला b बाय 1 4 2 8 0 1 2 0 1 2 इज द आन्सर. ठीक आहे दुसरी आयडिया अशी सर परपेंडिक्युलर म्हटलं काय करायचं पा यांनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करून बघायचं 3 × 0 0 -2 × +3 अँड 3 6 नाहीत पा प्रत्येकाला ऑप्शन चेक करायचं 3 × 0 नाही जमत -2 × +2 आणि -2 करेक्ट हे येऊ शकतं. परत ह्याने बघायचं पा बीनी 0 to -2 +2 पण ह्याने कन्फ्युजन होतं पा त्यापेक्षा बेस्ट आयडिया अशी ही मेथड आहे पा ए अपॉन ए घेत असताना काय करायचं पा हा ड्रॉप करायचा हे 2 आणि हे घ्यायचे बी घेत असताना बीला -साइन टाकायचं मधलं ड्रॉप करायचं बाजूला घ्यायचं अशा प्रकारे विच इज नॉट पॉसिबल पा ह्याची कंडिशन मेन आहे पा क्वेश्चन 20 कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी म्हटलं ह्याचा स्क्वेअर करूया 1/5 ह्याचा स्क्वेअर करा 1/2 आणि 3/2 इज इक्वल टू 1 येईल का नाही येणार पा सगळं बघा दाखवतो तुम्हाला हे क्रॉस करा 7/10 येते पा 3/10 काय केलं पा ह्याने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 1 पॉसिबिलिटी आहे 1/√2चा स्क्वेअर 1/2 2/2 हे पण पॉसिबिलिटी आहे 1/√2चा काय पा 1/√2 1/2 हे बघायचा सी बघा आता नीट 1/√2चा स्क्वेअर काय पा 1/2 1/2 1/2 व्हॉट इज द आन्सर 3/2 विच इज नॉट इक्वल टू 1 नॉट इक्वल टू 1 असेल तर काय येतं पा म्हणजे आन्सर काय पा ए बी डी हे डायरेक्शन कोसाईन्स आहे पण हा नाही आहे तर सी इज द आन्सर. डायरेक्शन कोसाईन असण्यासाठी काय पा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 म्हणजे याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 आलं पाहिजे तर डायरेक्शन कोसाईन्सचा अदरवाईज नाही. ओके सर 2022 झाला. नेक्स्ट डायरेक्शन कोसाईन्स विच मेक इक्वल ॲक्युरेट अँगलची एक आयडिया लक्षात ठेवा. इक्वल ॲक्युरेट अँगल्स असेल तर काय असतं +1/√3 +1/√3 +1/√3 और -1/√3 प्लस और मायनस नाही दिलं काही तर कुठंच. ओके डायरेक्शन कोसाईन्स विच मेक्स इक्वल ॲक्युरेट अँगलसाठी प्लस लागेल पा ॲक्युरेट अँगलला काय लागतं पा प्लस म्हणजे येईल पा इक्वल ॲक्युरेट अँगल असेल तर 1/√3 असतं प्लस और मायनस एक ट्रिक आहे पा इक्वल अँगल्स म्हटल्यावर प्लस और मायनस 1/√3 पण मायनस कधी असतं पा ऑप्टिक्सला का बरं ऑप्टिक्सला असतं कॉस अल्फा आहे पा कॉस निगेटिव्ह कुठे आहे पा सेकंड क्वाड्रंटला म्हणजे 90पेक्षा मोठा म्हणजे ऑप्टिक्स अँगलला ॲक्युरेटला कोणता येईल पा दिस इज द आन्सर. डायरेक्शन कॉस विच इज परपेंडिक्युलर लाईन हुज डायरेक्शन रेशो सेम टू सेम क्वेश्चन आला मगाशीच फक्त इथं काय सांगितलं पा डायरेक्शन कोसाईन्स विचारलंय पा. ओके सर कसं करणार नेहमीप्रमाणे ए अपॉन मगाशी केलं तसंच पण परत मी करतो -2 4 3 -2 एक काम करा आता बघा ए कडे पहा -8 हे दोन ठिकाणी सारखं आहे पहा बी कडे पहा 5 10 -10 सारखा सी पहा 3 ठिकाणी सारखं आहे पहा. ओके चलेगा सर सोडूया आपण -b आपण मला वाटलं काहीतरी म्हणजे थोडा वेळ वाचवण्याची आयडिया करत होतो पण नाही जमत ठीक आहे काय हरकत नाही 3 4 1 -2 सी अपॉन सर सी अपॉन असेल 3 -2 1 3 1 3 ओके सर. आता काय पहा ए पाहता ए काय पहा ए 4 -12 -8 येते पहा ठीक आहे -b -6 आणि -4 10 येईल पहा -8 आणि 10 -8 आणि 10 -8 आणि 10 हे पॉसिबिलिटी बरं का बघूया आपण तर सी घ्या 9 -2 च्या ऐवजी +2 येईल 11 -12 -10 म्हणजे +10 -8 10
आणि 11. बी इज द आन्सर. अजून कुठे आहे का? -8 10 11 -8 10 11. पुढंच नाही सर. -8 10 11 इथं मायनस आहे पहा. आपल्याला प्लस पाहिजे. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. बी इज द करेक्ट आन्सर. खालचं चेक करायची गरज नाही. 2√85 ऑटोमॅटिक येईल पहा. सर हे कसं काय आलं खालचं? खालचं काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? हे दाखवा, मला दाखवतो. +10 येईल. ह्याचा स्क्वेअर करायचा. 8चा स्क्वेअर किती? 64. 10चा वर्ग 100 आणि 11चा 121. 5 285 येतं बरं. रूटमध्ये 285 बघा ऑटोमॅटिक आलं. हे चेक करायची गरज नाही पडली आपल्याला. याच्यातच आन्सर आलं पण तरी सुद्धा हे इक्वलचं आयडिया लक्षात ठेवा. प्लस और मायनस असतं. वाय युअर नॉट टेकिंग मायनस? बिकॉज ऑप्टिक्स अँगल्सला मायनस असतं, ॲक्युटला काय असतं? प्लस. ओके सर, पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. The direction cosine of which bisect the angle between the positive direction of y and z. Bisect म्हणजे काय? y आणि z ॲक्सिस बायसेट करतं पहा. 90च्या बरोबर निम्म काय पहा. हे बघा, पहिला एक्स ॲक्सिस असतो तो अल्फा असतो पहा. लाईन विच बायसेट द अँगल बिटवीन पॉझिटिव्ह डायरेक्शन y आणि z दिले पहा. अल्फा अननोन आहे, बीटा माहिती पहा. y ॲक्सिसला डिवाइड करतो. बायसेट द अँगल बिटवीन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y ॲक्सिस अँड z ॲक्सिस. y ॲक्सिसला जर हे केलं तर काय पहा, y ला निम्म करायचं म्हणजे tan 45 cos 45 सॉरी 1/√2 cos बीटा 1/√2 cos गॅमा also 1/√2. पहिलं काय पहा 0 1/√2 1/√2 1/√2 आहे. वाय झेड प्लेन ना 1 0 येईल पहा. सी इज द आन्सर. ओके 1/√2 1/√2. इथं पण कळतं पहा. वाय झेड प्लेन म्हणजे वाय झेड कुठं प्रेझेंट आहे बघा बरं. इथं न करता आन्सर येतं पहा सी. ओके पण जाऊ द्या. इफ द डायरेक्टेड अँगल मेक्स 45 डिग्री 60 डिग्री विथ द एक्स वाय झेड ॲक्सिस, द ऑप्टिक्स अँगल थिटा मेड बाय द विथ द झेड ॲक्सिस. पहा पहिला अल्फा असतो 45 दिला पहा. दुसरा बीटा असतो 60ला. फॉर्म्युला असा पहा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा cos square gamma is equal to 1. cos square alpha काय cos 45 1/√2 चा स्क्वेअर 1/2 cos 60 ची व्हॅल्यू sin 31 cos 60 1/2 आहे पहा. 1/2 चा स्क्वेअर 1/4 3/4 cos square gamma is equal to 1/4. cos गॅमाला दोन व्हॅल्यू येतील पहा, प्लस और मायनस 1/2. त्यातलं ऑप्टिक्स घ्यायला सांगितलं पहा. म्हणजे cos गॅमा काय घ्या, ऑप्टिक्स घ्या -1/2 1/2 कशाची व्हॅल्यू पहा, cos 60 ची पहा. पण आपल्याला ऑप्टिक्स पाहिजे. ऑप्टिक्स म्हणजे काय करायचं, 180 मधून मायनस करायचं. 120 इज द आन्सर. 120 डिग्री संपलं. अशा प्रकारचं झालं. अल्फा इज इक्वल टू 0 आहे. काय म्हणतील काय लिहिलं सर 0. बीटा इज इक्वल टू 1/√2. ओके या पद्धतीत झालं पहा. हे कॉस बीटा आहे. हा मी नीट लिहितो. पहिले 0 येईल पहा, कारण का 90 डिग्री अँगल असतो. बीटा इज इक्वल टू काय 45 आणि गॅमा इज इक्वल टू 45. कॉस अल्फा काय येतं पहा, कॉस 90 0 कॉस बीटा 1/√2 कॉस गॅमा 1/√2. तेव्हा 0 1/√2 1/√2. ओके या पद्धतीने 25-26 झालं पहा. व्यवस्थित लिहून घ्या. चला आता क्वेश्चन 20. हाच पॉईंट परत आपल्याला लाईन प्लेनमध्ये येणार आहे पहा 3D मध्ये. 27 द अँगल बिटवीन लाईन्स हुज डायरेक्शन कोसाइन. हा क्वेश्चन लाईनमध्ये परत आहे पहा. ओके लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे. ओके काय करता येईल पहा. द अँगल बिटवीन द लाईन्स पहिल्यांदा काय दिलं पहा, क्वेश्चन 27 पहा. अँगल बिटवीन द लाईन्स याला काय करायचं पहा. अगोदर L1 M1 कसं करा, L1 M1 N1 -√3/4 1/4 आणि -√3/2. -√3/4 1/4 -√3/2 11 L2 M2 N2 √3/4 1/4 √3/2. आता काय करायचं, L1 L2 M1 M2 N1 N2 काढून घ्यायचं अगोदर. याला मल्टिप्लाय करायचं. √3 3/16
1/16 -3/4 बरोबर झालं का बघा. 4/16 -3/4 1/4 -3/4 डिनॉमिनेटर सारखा एकदाच लिहायचा. शेत सारखा असला एकदा लिहायचं पहा -1/2 हे काय आलं पहा L1 M2 M2. आता हे घ्यायचं पहा रूट ऑफ L1 M1 N2 L2 कॉस थिटा काढायचा ॲक्च्युली. रूट ऑफ L1 स्क्वेअर M1 स्क्वेअर N1 स्क्वेअर काय पहा रूट 3/4चा स्क्वेअर 3/16 1/16 आणि -रूट 3/2चा स्क्वेअर 3/4 इथं काय पहा 4/16 आणि 1/4 3/4 1 येतं पहा. कोसाइन दिलं नाही का. दिस इज द आन्सर पहा. कोसाइन दिलं डायरेक्ट आन्सर कॉस थिटा. याची गरज नाही पाहिजे 1च व्हॅल्यू आहे ना. कॉस थिटा इज इक्वल टू -1/2 -1/2 कुठे येतं पहा मायनस पाहिजे पहा. थिटा इज इक्वल टू 180 - 60 व्हॉट इज आन्सर 120 डिग्री. ओके या पद्धतीने हे डायरेक्शन कसं आहे. डायरेक्शन रेशो असल्यावर कसं करायचं ते आपण लाईन अँड प्लेनमध्ये घेणार आहे पहा. A1 A2 B1 B2 C1 C2 वगैरे वगैरे. हा लक्षात. ह्यामध्ये थोडीशी आयडिया दिली एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. ओके तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी 27 क्वेश्चन्स घेतलेले पहा. सगळे पण किती क्वेश्चन झाले तर 30 27 57 52 62 72 75 ते 80 क्वेश्चन झालेत पहा आपले. 75 to 80 क्वेश्चन्स वेक्टर 1 वेक्टर 2 वेक्टर 3 मध्ये सगळे मॅट्रिसेस. आता कोणकोणते चॅप्टर झाले पहा आपले जरा रिवाइज करतो मी पहिल्यापासून. सर लिमिटचा व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी 2 मार्क फिक्स झाले तुमचे. कंटिन्युटीचा व्हिडिओ आलेला आहे 2 मार्क फिक्स झाले पहा. मॅट्रिसेसचा व्हिडिओ आलेला आहे 4 मार्क फिक्स झाले पहा. सर पेअर ऑफ लाईनचा व्हिडिओ आलेला आहे 4 किंवा 6 मार्क आहे. आपण 6 जरा धरूया. लॉजिकचा आलेला आहे पहा 4 किंवा 6. एक काम करा ह्याला 4 पकडा ह्याला 6 पकडा. जनरल ह्याच्यावर 3 क्वेश्चन येतात पहा. पेअर ऑफ लाईन झाला. आत्ताच वेक्टर झाले पहा. वेक्टरचे 8 ते 10 क्वेश्चन 16 20 24 26 28 मार्काचं जवळजवळ आपलं कंप्लीट झालं आहे पहा. 16 20 24 26 28 28 मार्क्सचं आपण कव्हर केलं पहा. 28 मार्क्स म्हणजे 25% सिलेबस संपला आहे पहा आपला. 75% सिलेबस बाकी. सर पहिल्या परीक्षेपर्यंत किती होईल. पहिल्या परीक्षेपर्यंत मिनिमम 50% सिलेबस मी आरामशीर उरकेल पहा. पण दुसऱ्या परीक्षा आपलं मेन एम आहे पहा. पहिली परीक्षा पॉसिबल होणार नाही कारण लगेच आहे पहा. पण तरीसुद्धा मॅक्झिमम चॅप्टर तुमचे कव्हर करून देतो. तुम्हाला काय इच्छा आहेत तर हा चॅप्टर अगोदर करा तो चॅप्टर अगोदर करा. हे कॉमेंट बॉक्समध्ये पहा. कॉमेंट बॉक्समध्ये फक्त नाईस व्हेरी गुड एवढंच येतं पहा. तुमचे डाऊट्स आणि तुमचे प्रॉब्लेम्स आले पाहिजेत पहा. ओके काय काय हँडरायटिंग समजत नाही असं मला काही काहींचे फोन आले होते पहा. हँडरायटिंग थोडंसं समजायला अवघड जातं पण एकदा आयडिया आल्यावर जमून जाईल पहा. थोडंसं हँडरायटिंग खराब आहे मान्य मला. ओके या पद्धती चला इरेज करतो मी नको असलेल्या गोष्टी ह्याची गरज नाही पहा. हे जर डायरेक्शन रेशो असतं तर A1 A2 A1 B1 B2 सगळं लागलं असतं पहा आपल्याला. आलं लक्षात. डायरेक्शन रेशो असतं तर पण डायरेक्शन रेशो नसल्यामुळं त्याची गरज नाही पहा. ओके अशा प्रकारे एवढ्या मार्काचं झालं आपलं. लिमिट कंटिन्युटी मॅट्रिसेस पेअर ऑफ लाईन लॉजिक वेक्टर. वेक्टरचे 3 पार्ट झाले पहा. ओके या पद्धतीने व्हिडिओ किती झाले पहा सर आपले. व्हिडिओ झालेत पहा ह्याचे 3 लॉजिकचा 1 पेअर ऑफ लाईनचा 1 मॅट्रिसेस 2 झाले पहा. कंटिन्युटीचा 1 लिमिटचा 1 2 3 4 5 6 9 व्हिडिओ झालेत पहा. 9 व्हिडिओमध्ये झालेत पहा. 9 व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या तळागाळापर्यंत जाऊ द्या. कुठलाही मुलगा मागं राहता कामा नये या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोचवा. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असलं घेऊ शकता. याचा 28 मार्कचं कवर झालेलं आहे पहा आणि 28 मार्काचं कवर झाल्यानंतर राहिले आपल्याला 72 मार्काची लढाई खेळायची पहा. ओके तर मेन चॅप्टर आपण उरकत चाललेलं आहे. तर अजून काही डाऊट्स असले तर सांगा. काही शंका असेल तर विचारा. तुम्ही विचारू शकता शंका असेल तर. काही डाऊट असू द्या. 180 - 60 120 दिलं बरं काय 120 डिग्री या पद्धतीने. अशा प्रकारे तुमचं संपूर्ण वेक्टर मी कंप्लीट केलेला आहे पहा. ओके तर हा व्हिडिओ इथंच थांबूया. तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्या तळागाळापर्यंत शेअर करा. थँक्स.